रंभा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमा आणि त्याचसोबत अक्षय समोरासमोर उभे असतात. रमा अक्षयला सत्य सांगायला जाणार असते, पण तेवढ्यातच आता इरावती तिथं आलेली असते आणि इरावती तिथं आल्यामुळे सगळाच गोंधळ उडालेला असतो. तर अण्णासाहेब देखील आता तावातावात बोलत असतात आणि अण्णासाहेब तेव्हा सांगू लागतात की नाही, काही झालं तरीसुद्धा माझा विचार तर पक्का झालेला आहे आणि तसंच मी करणार आहे. इथे एक क्षणही थांबायचं नाही. आताच्या आता आमच्या सोबत चल, असं बोलूनच आता ते खूपच जास्त भडकलेले असतात. त्याच वेळेला मात्र आता इरावती म्हणत असते की जा जा, तुमच्या मुलीची ना या घराला तशीही गरज नाही आहे, काही उपयोग नाही आहे तिला या घरात ठेवून. जा, चालती हो. या 7 वर्षामध्ये आम्हाला जितका मनस्ताप दिलास ना तितका ठीक आहे. आणि काय गं, तुमच्या दोघांचाही डिवोर्स झाला आहे आणि तू कोणत्या विचारांमध्ये या घरात राहतेस? नाही, या घरात आता मी तुला एकही क्षण उभं करणार नाही. 7 दिवस तरीसुद्धा तू या घरात राहत होती. त्यावर रमा म्हणत असते की अण्णा, मला पुरावे दाखवायचे आहेत. एकदा का पुरावे मी दाखवले की या बाईचं मी तोंड बंद करू शकते. या मोबाईलमध्ये ते सगळे पुरावे आहेत. प्लीज अण्णा थांबा. आणि आता अण्णांच्या हातात तिने तो मोबाईल दिलेला असतो ज्यामध्ये पुरावे असतात आणि ती सांगत असते की तुम्ही बघा, स्वतः बघा यामध्ये किती पुरावे आहेत ते. आणि तिने तो मोबाईल त्यांच्या हातात दिल्याबरोबर इकडे इरावतीला खूप जास्त भीती वाटत असते. इरावती आता विचार करत असते की आता मी गपली, कारण आतापर्यंत तिने जे जे काही गुन्हे केलेले होते त्याची कबुली तिने त्या मोबाईलमध्ये असलेल्या रेकॉर्डिंगमध्ये दिलेली होती. मग काय, ते रेकॉर्डिंग समोर येऊ नये हाच तिचा उद्देश असतो आणि त्यासाठी तर ती कांगावं करत असते. आणि ती म्हणत असते की तुम्हाला काय वाटलं, मी ज्या काही गोष्टी करत आहे ते योग्य आहे का? तर नाही, मला काही झालं ना तरीसुद्धा तुमच्या मुलीला घरात ठेवून घ्यायचंच नाही आहे आणि तिला इकडनं घेऊन जा. मी तुम्हाला आधीच सांगते, कारण आतापर्यंत ना खूप काही तिनं केलेलं आहे, पण इथून पुढे मी माझ्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला तिच्याकडून त्रास होणार नाही याची काळजी तर घेणारच आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला स्पष्ट सांगते की तुमच्या मुलीला इथून घेऊन जा म्हणजे घेऊन जा. मला बाकी काही ऐकायचं नाही आहे. तर अण्णासाहेब देखील आता अक्षयवर चिडत असतात आणि ते म्हणत असतात की तुझ्यासारख्या माणसामुळे आज माझी मुलगी अशी तडपते. तिनं इतकं सगळं काही भोगलं आहे आणि काय करा मा, तू या माणसासाठी जीव द्यायला निघालेली, या माणसासाठी. या माणसाला तुझं काही पडलेलं नाही आहे, त्या माणसासाठी तू स्वतःचा जीव संपवायला निघालीस. काय बोलू मी तुला आता. आणि त्याच वेळेला आता हातातला मोबाईल ते खाली फेकून देतात आणि त्यामुळे आता रमा अण्णासाहेबांना म्हणते की अण्णासाहेब, तुम्ही हे काय करत आहात? प्लीज नानासाहेब, प्लीज असं करू नका. आणि असं बोलूनच अण्णासाहेबांना ती थांबवत असते. पण अण्णासाहेब तिला म्हणत असतात की काय होणार आहे, जर तुझा मोबाईल खाली पडला तर असे 56 मोबाईल तू विकत घेऊ शकते, इतका पैसा आहे तुझ्याकडे, मग कशाला एवढं हे? पण रमा म्हणते की अण्णा, यामध्ये पुरावे आहेत ना. पण अण्णा आता तिचं काही ऐकायला तयार नसतात. अण्णांनी आता स्पष्ट सांगून टाकलेलं असतं की मला तुझा एकही शब्द ऐकून घ्यायचा नाही आहे, कारण मला आता समजलेलं आहे की तू या घरात कशाला आलेली आहेस. काही झालं ना तरी इथं आता एकही क्षण थांबायचं नाही. बिचारा साई तर तुझी वाट बघत तिथे थांबला आहे आणि तू इथे या पहिल्या नवऱ्यासाठी इतकी झुरतेस ज्याने तुला एक क्षणही त्या काळात विचारलं नव्हतं. आता मी तुला इथे एकही क्षण थांबू देणार नाही आहे. चल. तेवढ्यातच तिथं आरोही आलेली असते आणि आरोही येऊन आता थांबवायचा प्रयत्न करत असते आणि आई प्लीज माझ्यापासून लांब जाऊ नकोस, असं ती ओरडून ओरडून बोलत असते. तरीसुद्धा अण्णासाहेब काही ऐकायला तयार नसतात. अण्णासाहेब एकही क्षण तिथे काही आता रमाला थांबू देत नसतात. बिचाऱ्या आरोहीने अक्षरशः रमाला मिठी मारलेली असते आणि ती आता आरोही सांगत असते की आई प्लीज सोडून जाऊ नको ना. इरावती आरोहीला खेचत असते आणि प्लीज ना आजी, प्लीज मला माझ्या आईकडे जाऊ दे प्लीज, असं बोलून ती आता रडू लागते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे रमासुद्धा आपल्या बाळासाठी म्हणजेच आरोहीसाठी तिचा जीव नुसता वर खाली होत असतो आणि त्यामुळेच आता ती सुद्धा म्हणत असते की बाळा, मला माहिती आहे गं तुला मी हवी आहे, पण मी तरी काय करू. इथे अण्णांना ती समजवायचा प्रयत्न करत असते, पण अण्णा देखील इतक्या रागारागात असतात ना की ते काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसतात. त्यांनी आता सरळ सांगून टाकलेलं असतं की मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही आहे, तू आत्ताच्या आता चल. तर इथे इरावतीसुद्धा त्यात भर काढत असते आणि इरावतीसुद्धा आता म्हणत असते की इथे तुमच्या मुलीला जराही थांबवून घेऊ नका, कारण तुमची मुलगी ना मुळात आम्हाला नकोच आहे. आणि असं बोलूनच आता खूपच जास्त चिडलेली असतात आणि इरावती जेव्हा असं
सगळं काही बोलते तेव्हा अक्षय पुढे येतो आणि अक्षय आता अण्णांसमोर हात जोडतो आणि प्लीज ना माझ्या बायकोलाच म्हणजे रमाला असं घेऊन जाऊ नका असं बोलून रिक्वेस्ट करत असतो. पण आता कुठे अण्णा ऐकतायत? अण्णा बिलकुलही ऐकायला तयार नसतात, कारण अण्णांना माहिती आहे की नेमकं काय आहे ते. अण्णा म्हणत असतात की तू आता मला सांगतोयस, मी आता ऐकणार नाही आहे तुझं. जेव्हा वेळ होती तेव्हा तू काही बोललास नाही आणि आता मला म्हणतोयस नाही रमा, मी तुला आता एकही क्षण इथे ठेवणार नाही आहे. आता खूप झालं, खूप सहन केलं, पण इथून पुढे नाही. इथून पुढे एकही शब्द मी ऐकून घेणार नाही आहे असं देखील अण्णा म्हणत असतात. तर रमाला अक्षय म्हणत असतो की बोल ना रमा, तुला काहीतरी बोलायचं होतं, बोल, व्यक्त हो. तर इकडे इरावती अक्षयला खेचत असते, तर दुसरीकडे आता रमाला अण्णा खेचत असतात. त्यामुळे दोघांची ताटातूट होते. दोघांनाही एक दुसऱ्यासोबत काही एक बोलता येत नसतं. बिचारे दोघंही जण आता एकमेकांकडे पाहत असतात. त्यांना आता त्यांच्या भावनाही व्यक्त करता येत नसतात. एवढी बेकार अवस्था त्यांची झालेली असते. तरी इरावती ही मात्र या सगळ्याची मजा घेत असते, कारण आहे ना तिला या सगळ्याचा खूपच जास्त आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता इरावती अक्षयसमोर हात जोडत असते आणि म्हणत असते की अक्षय प्लीज थांबव आता हे सगळं. मला असं वाटतं ना तू उगाच ना या सगळ्यामध्ये गुंतू नकोस. तू जर असाच गुंतत राहिलास ना या सगळ्या गोष्टींमध्ये तर तुलाच या सगळ्याचा त्रास होऊ शकतो. आणि म्हणून मला असं वाटते की त्या मुलीमुळे पुन्हा तुला त्रास होऊ नये एवढंच मला वाटतं. प्लीज त्या मुलीत आता नको गुंतू. येत्या 7 वर्षामध्ये आपण जे जे काही सहन केले ना ते खूप झालं, पण आता नको. तिने माझ्यावर कसले कसले आरोप केले, काय तर मी माझ्या आईला किडनॅप करून ठेवले. आता अक्षय, मी आपल्या आजीला कशाला किडनॅप करून ठेवू? माझा काय उद्दिष्ट असेल त्या सगळ्यामध्ये? मला काय भेटणार आहे माझ्या आईला किडनॅप करून? तूच सांग ना. का ही माझ्यावर चुकीचे आरोप करते? आताही तिनं माझ्यावर किती चुकीचे आरोप केलेत तुला तरी माहिती आहे ना. मला ना हे बिलकुलही सहन होत नाही आहे, कारण आजपर्यंत मी विचारही केला नव्हता. इतक्या घाणेरड्या घाणेरड्या शब्दात तिने मला बोललेलं आहे, पण मी नाही, मी सगळं लक्षात ठेवले. दुसरीकडे मात्र आता इथे रमा जी आहे ती सुद्धा आता रिक्वेस्ट करत अण्णांना म्हणत असते की अण्णा ऐकून तरी घ्या, मला काय म्हणायचं आहे ते. मी तुम्हाला म्हणते ना की मला ना लवकरात लवकर जे आहे बाईचा खरा चेहरा अक्षय समोर आणायचा आहे. पण इथे मात्र अण्णासाहेबांनी अक्षयबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतलेला असतो आणि ते म्हणत असतात की अगं त्या माणसाला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही. जर त्या माणसाला तुझ्याबद्दल वाटलं असतं तर तो असा मूर्खासारखा बघत बसला नसता. त्या ठिकाणी त्याने तुझी बाजू घेतली असती. पण तिथे त्याने तुझी बाजू घेतली का? नाही. तो शांत उभा होता. तिथूनच तर समजते ना तो कशासाठी तुझा वापर करतोय. त्याला फक्त पैसा हवा आहे आणि पैशांसाठी तो तुला जवळ करतोय. मला सगळं कळतंय असं देखील आता इकडे अण्णा जे आहेत ते रमाला म्हणत असतात. दुसरीकडे आता साई देखील तिथे आलेला असतो आणि साई सुद्धा आता रिक्वेस्ट करत सांगत असतो की प्लीज अण्णा ऐकून तरी घ्या, तिला काय म्हणायचं आहे ते. परंतु अण्णा बिलकुलही ऐकायला तयार नसतात. अण्णा आता उलट इथे जे साई असतो ना त्यालाच आरोप करू लागतात आणि त्याला म्हणत असतात की हे सगळं ना तुझ्यामुळे होतंय. तुला सगळं माहिती होतं तरीसुद्धा तू मला सांगितलं नाहीस. तुम्हा लोकांना ना खरंच मला कळत नाही आहे नेमकं काय साध्य करायचं आहे. तर दुसरीकडे रमा रिक्वेस्ट करत आता अण्णांना म्हणत असते की प्लीज ना अण्णा, मला एवढा पुरावा दाखवू द्या, मग तर झालं ना. पण आता अण्णा ऐकत नसतात. अण्णा म्हणत असतात की मला एकही क्षण ऐकून घ्यायचा नाही आहे. काही झालं तरीसुद्धा मला आता मी विचार केलेला आहे त्या पद्धतीनेच राहायचं आहे. मी तुला सांगतोय त्या माणसाला बिलकुलही भेटायचं नाही म्हणजे नाही. असं देखील आता ते जोर जबरदस्ती करून तिला बोलत असतात. दुसरीकडे अक्षयही झालेल्या प्रकरणाचा विचार करत असतो आणि त्याला सुद्धा समजत नसतं की काय करावं. इरावती मात्र आता ह्यामध्ये विष कालवायचं काम करत असते. इरावती आता अक्षयला म्हणत असते की अक्षय, तुला असं वाटत असेल की हे सगळं काही बरोबर घडते, पण हे सगळं काही एकदमच चुकीच्या पद्धतीने घडते. बघ, आतापर्यंत ह्या घराला सावरण्यासाठी मी किती प्रयत्न केले, पण या मुलीने घराला येऊन पूर्णपणे नासधूस केलेला आहे. आपल्या आरोहीला सुद्धा आशा लावून गेली, पण बघितलंच ना आता आरोही किती मोठ्या संकटात अडकलेली आहे. तिला आता नुसती तिची आठवण येते. मग आता आपण काय करायचे? म्हणूनच मी तुला आधीपासून सांगत होते की तिला जवळ करू नकोस, पण तेव्हा तू माझं ऐकलं नाहीस. आता बघितलंच ना आता सोडून गेल्यावर किती त्रास झाला आणि वर तिने एकाही शब्दाने काही म्हटलं का? नाही ना. ते अण्णा इतकं सगळं काही बोलत होते तुला, पण तिने त्यावेळेला तुझी बाजूही घेतली नाही. यावरूनच कळतंय ना तिचं किती प्रेम होतं तुझ्यावर ते. असं देखील रागवून आता
आता आत्या ज्या आहेत त्या बोलत असतात आणि जेव्हा आत्या हे सगळं काही बोलतात ना तेव्हा मात्र बिचारा अक्षय शांततेत सगळं काही ऐकत असतो. अक्षयलाही कळत नसतं की हे सगळं चाललंय तरी काय. म्हणजे अक्षय विचार करत असतो की नक्की कोणाचं खरं मानू, या आत्याचं खरं मानू की रमाचं खरं मानू. कारण रमासुद्धा पुरावे घेऊन आली होती आणि तिलासुद्धा आपल्याला काहीतरी सांगायचं होतं, पण तिला काय सांगायचं होतं हे सुद्धा आता अक्षयला कळत नसतं. कारण रमा पुरावे द्यायला बघत होती, पण या अण्णांनी आणि त्याचसोबत या इरावतीने हे पुरावे देऊ दिले नाही आणि त्यामुळेच या सगळ्या संकटाला सामोरं जावं लागलं होतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं जिथे डोक्याला हात लावून अक्षय बसलेला असतो तिथे इरावती मुद्दाहूनच त्याला भडकवायचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते की अक्षय तुला माहीत नसेल पण ती मुलगी ना एक नंबरची चापलूस आहे. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे त्या मुलीपासून तू लांब राहा, कारण ती मुलगी आपल्या घराला आधीच पोखरून बसलेली आहे आणि अजून तिनं आपल्या घराची वाट लावायला हवी असं मला वाटत नाही. तुला इतकी चांगली मुलगी एक बायको म्हणून भेटत आहे मालविका, मालविकाला सुद्धा समजून घे. आणि मालविकाचा हातात हात देत आता ती अक्षयला समजवायचा प्रयत्न करते. मालविकाने अक्षयसाठी कॉफी आणलेली असते. खरं तर अक्षयला या सगळ्या प्रसंगात कॉफीची खूप जास्त गरज असते आणि तिने कॉफी आणल्यामुळे त्यालाही जरा बरं वाटतं. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अक्षय जो आहे तो मात्र आता या सगळ्याचा विचार करत असतो. अक्षयला धक्का बसलेला असतो आणि अक्षयला कळतही नसतं की काय बोलावं आणि काय नाही ते. पण दुसरीकडे मात्र मालविका म्हणत असते की अक्षयजी तुम्हाला एक सांगू का, म्हणजे बघा ना 7 वर्षांमध्ये त्या बाईला खरंच काही वाटलं नाही आपल्या आरोहीबद्दल आणि आता येऊन ती आरोहीबद्दलचं प्रेम व्यक्त करते. पण तुम्हाला हे खोटं वाटत नाही का? मला ना हे सगळं बनावट वाटतं. तिला ना या घरात पुन्हा एकदा घुसायचं आहे आणि यासाठी ती सगळे प्रयत्न करते. तुम्ही माझा विश्वास ठेवा, मी काही झालं ना तरी हे घर विस्कळू देणार नाही. आणि असं बोलून ना तिनं आता अक्षयच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो. ती अक्षयवर प्रेम करत असते, अक्षयच्या प्रेमात पडलेली असते आणि तिला आता ज्या काही गोष्टी हव्यात ना त्या साध्य करण्यासाठी ती कोणत्याही थराला जायला तयार असते. तर दुसरीकडे मात्र बिचारा अक्षय हा खूप जास्त टेन्शनमध्ये असतो. इरावती त्याला आधार तर देत असते आणि ती आता सांगत असते की या घराची खूप जास्त काळजी मला आहे. मग अक्षय विचार करतो की मी आता कोणाचं खरं मानू, रमाचं खरं मानू की आत्याचं खरं मानू. कारण आत्याही सांगते आणि रमाही मला पुरावे द्यायला तयार होती. मग नक्की कोण खरं सांगते आणि कोण खोटं यावर आता त्याचा काही विश्वास बसत नसतो. पण इकडे मात्र आता जी इरावती असते ना ती अक्षयला भडकवत असते आणि अक्षयला म्हणत असते की तू तिच्यापासून लांब राहा, मी तुला पहिल्यांदाच सांगते. कारण आतापर्यंत तिने आपल्या घराची जी काही वाताहत केली आहे ना तेवढी पुरे आहे असं देखील मुद्दामूनच ती म्हणत असते. तर दुसरीकडे मात्र इरावतीनं रडायचं नाटक केलेलं असतं आणि इरावती जेव्हा रडायचं नाटक करते ना तेव्हा मात्र आता बिचारा अक्षय या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकून गेलेला असतो. तर इकडे मात्र आता अण्णा जे असतात ते मात्र रमाला म्हणत असतात की रमा तू मला वचन दे की तू या सगळ्यामध्ये अडकणार नाही आहेस. मला सांग तू आता लवकरात लवकर साईबरोबर लग्न करणार आहे आणि त्याचसोबत त्या माणसाला भेटणार नाही आहे, त्या माणसाशी बोलणारही नाही आहे, मला वचन दे. रमा आता खूप मोठ्या द्विधा परिस्थितीत अडकलेली असते. रमाला हे सगळं सत्य समोर आणायचं असतं पण आता रमाला सांगण्यात येतं की तू मला आधी शपथ दे. पण आता रमा अडखळत असते. दुसरीकडे आता इरावतीसुद्धा अक्षयकडनं तसंच वचन मागते आणि म्हणत असते की उगाच ना तू त्या मुलीचा विचार करत बसू नकोस, कारण त्या मुलीचा जर तू विचार करत बसलास तर या सगळ्यामध्ये तूच अडकशील आणि मला ते नको आहे. प्लीज मी तुला रिक्वेस्ट करते नको असं सगळं करूस. आणि असं बोलूनच ती त्याला आता थांबवत असते आणि त्याच्याकडनं वचन घेते. अक्षय इथे आता इरावतीला वचन देऊन बसलेला असतो. तर इकडे मात्र आता रमासुद्धा खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते आणि रमासुद्धा आता वचन देऊन बसते. आणि जेव्हा रमा ही आता वचन देते ना तेव्हा आता रमाला काही सुचत नसतं की काय बोलावं आणि काय नाही ते. त्यामुळे रमाने आता निमूटपणे वचन तर देऊन मोकळी झालेली असते. पण तिला आता अक्षयला सगळं काही सांगायचं असतं ते तर सांगायचं राहूनच जातं. त्यामुळे आता तिला कळत नसतं की अक्षयसमोर आता ही सगळी बाजू कशी मांडायची. परंतु अण्णांनी सांगितलेलं असतं की आता मी जे बोलेन तसंच करायचं, मला माहिती आहे तुझं काय चालू आहे ते. आणि अण्णा आता रमाचं एकही शब्द ऐकून घ्यायला तयार नसतात. ते सरळ म्हणतात की मला तू सांगूही नकोस काय आहे ते, कारण आतापर्यंत मी बघितलं आम्हाला किती त्रास दिला आहेस तू, पण इथून पुढे नाही. त्या माणसासाठी स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही असं देखील अण्णा आता बोलत असतात. तर दुसरीकडे इरावती ही सुद्धा आपला डाव साधत असते.
इरावतीला आता काही झालं तरी सुद्धा रमा या घरात पुन्हा एकदा नको होती. तिला माहिती होतं रमाकडे आता पुरावे आहेत आणि रमाची आणि अक्षयची भेट झाली तर ते पुरावे ती दाखवणार. आणि म्हणूनच तर आता इरावतीनं अक्षयकडनं वचन घेतलेलं असतं की त्या मुलीला तू भेटायचं नाही, आणि इकडे अण्णांनी सुद्धा रमाकडनं वचन घेतलेलं असतं की तू अक्षयला भेटायचं नाही. त्यामुळे आता खूप मोठ्या द्विधा मनस्थितीत दोघंही जण अडकलेले असतात. आणि त्याच वेळेला मात्र आता बरेच प्रयत्न इकडे मालविका करत असते अक्षयच्या जवळ जायचे. अक्षयला तिला जवळ ओढायचं असतं आणि त्याचसाठी ती आता अक्षयच्या खांद्यावर काय, अक्षयच्या हातात काय हात देत असते. परंतु अक्षयला हे सगळं अवघड जात असतं. अक्षय विचार करतो पण रमाला काहीतरी बोलायचं होतं, काहीतरी सांगायचं होतं, पण काय सांगायचं होतं काहीच कळत नाही आहे. तिला सांगता आलं नाही. पण नक्की कोणाचं खरं म्हणायचं यावर सुद्धा तो आता अडकून बसलेला असतो. त्याला कळत नसतं. दुसरीकडे आता अण्णा जे आहेत ते म्हणत असतात की आता मला काही ऐकायचं नाही आहे. आता तुझं लक्ष फक्त कामात असायला हवा. ज्या माणसाने तुझ्याकडे एकही क्षण बघितलं नाही, ढुंकूनही, त्या माणसासाठी तू इतकी जुळतेस ना, ते मला आवडलेलं नाही आहे. म्हणूनच मी तुला सांगते की या सगळ्यामध्ये उगाच आहे ना अडकत बसू नको, या सगळ्यातून बाहेर पड, असं देखील आता म्हटलेलं असतं. इकडे साईसुद्धा समजवायचा प्रयत्न करत असतो, पण साईचं सुद्धा ऐकून घ्यायला ते जराही तयार नसतात. त्यांनी आता सांगितलेलं असतं तू उगाच आहे ना हिची तर बाजू घेऊच नको. आता रमाकडनं जे शक्य झालेलं नसतं ते रमाला काही झालं तरी सुद्धा अक्षयला सांगायचं असतं. त्यासाठी तिनं साईला पाठवलेलं असतं. साई आता ओरडत ओरडत आलेला असतो आणि आता साई म्हणत असतो की अक्षय अक्षय कुठे आहेस. तेवढ्यातच इरावती तिथे येते. अक्षयला इथे साईला म्हणत असते की तुझं काय काम आहे या घरात, आणि तुला तर चांगलंच माहिती आहे तुझी या घराला काडी मात्रही किंमत नाही. याआधीसुद्धा मी तुला चांगलंच ढकलून दिलं होतं, मग आता तरीसुद्धा तू पुन्हा पुन्हा इकडे काय येतोयस. अक्षयकडे तुझं काय काम आहे. त्याआधीसुद्धा मी खूप त्रास सहन केला होता, पण आता तुमचा मार आणि तुमचं सगळं काही मी सहन करायला मूर्ख नाही आहे. कारण मी अक्षयला भेटायला आलो आहे, माझं अक्षयकडे काम आहे आणि त्याचसाठी मी इथे आलेलो आहे, असं देखील आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती आता म्हणू लागते ना, तेव्हा मात्र आता साई देखील भयंकर चिडलेला असतो. तर तेवढ्यातच अक्षय तिथे आलेला असतो आणि जेव्हा अक्षय तिथे येतो ना, तेव्हा मात्र आता अक्षयला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता कुठेतरी कळत असतात. अक्षय म्हणतो की तुझं काय काम आहे, आता तू इथे का आला आहेस. त्यावर आता तो म्हणतो की रमाचं अधुरं राहिलेलं काम मी पूर्ण करायला आलो आहे, कारण रमानेच मला सांगितलं आहे की तिला बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या आणि त्या राहून गेल्या, आणि त्यामुळेच मी त्या गोष्टी सांगण्यासाठी तुम्हाला इथे आलो आहे. कारण ही बाई ना इरावती कोणत्या खालच्या दाराला जाऊन काही करेल ना, काहीच सांगता येत नाही, असं देखील आता जोरजोरात ओरडत आता जो साई आहे तो बोलत असतो. साईने आता बाहेर जाऊन पार्वती आजीला आणलेलं असतं आणि पार्वती आजी जेव्हा चालत येत असतात त्याच वेळेला मात्र आता इथे अक्षय जो आहे तो मात्र पार्वती आजीकडे बघतो आणि विचार करतो की पार्वती आजी ह्याच्याकडे कशी. आणि त्याचमुळे आता इरावतीला सुद्धा एकदमच प्रश्न पडतो आणि इरावती आता न कळल्यासारखं करत असते. पार्वती आजी आता त्या साईसोबत घरी आलेली असते आणि जेव्हा साई जो आहे तो पार्वती आजीला घरी घेऊन येतो तेव्हा मात्र आता अक्षय पार्वती आजीकडे जातो आणि पार्वती आजीला म्हणतो की आई काय झालं होतं, तू कुठे होतीस, एवढा सगळा त्रास कसा काय झाला आहे तुला. त्याच वेळेला आता साईसुद्धा म्हणत असतो की सांगा सांगा तुमच्या आता नातवाला सगळ्या काही गोष्टी, तुम्हाला कोणी ह्या सगळा त्रास दिलेला आहे, एकही शब्द लपवून ठेवू नका. कारण आहे ना ही माणसं मला माहिती येत नाही या बायका कशा आहेत, त्या कुठल्याही खालच्या थराला जाऊन काही करतील आणि या सगळ्या गोष्टी मला चांगल्याच माहिती आहेत आणि म्हणूनच तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय, बोलून टाका. त्याच वेळेला आता या सगळ्यामध्ये इरावती आत्याचा काय सहभाग आहे, आजी सांग ना काय झालं आहे. तर त्याच वेळेला आता तिथे दूध आणलेलं असतं मालविकाने आणि ते दूध घेऊन ना ती आरोहीच्या रूममध्ये जात असते. तर इरावती मुद्दामूनच ना आता पार्वती आजीला म्हणत असते की काय झालं आहे आई, कसं काय झालं, कोणी काय केले तुझ्याबरोबर, सांग ना हे काय झालं. आणि त्याच वेळेला आता इरावती मुद्दामूनच आता मालविकाला म्हणते की अगं हे दूध तू आरोहीला घेऊन जातेस ना, त्याच्यात ती विटॅमिनची पावडर टाकलीस ना, सगळी व्यवस्थित मिक्स केली आहेस ना, हे सगळं ना मुद्दामून ती म्हणत असते. म्हणजे विटॅमिनची पावडर म्हणजे काय, तर त्या सगळ्याने काहीतरी त्रास होऊ शकतो आरोहीला, हेच आता इरावतीला सांगायचं असतं. तू जर तोंड उघडलंस तर इरावतीला असं सांगायचं असतं की बघ आरोहीची मी काय वाट लावू शकते ते, त्यामुळे विचार कर की आरोहीला कायमचं झोपवायचं आहे का. त्यामुळेच ती म्हणत असते की हे एकदा का पावडर तिच्या पोटात गेली की तिला निवांत झोप लागेल. सगळं काही आता पार्वती आजी बघत असते आणि पार्वती आजी म्हणते की नाही काही झालं तरी सुद्धा अक्षयला
आणि आरोहीला या सगळ्याचा त्रास व्हायला नको आणि म्हणूनच ती आता रिक्वेस्ट करतच म्हणत असते की नाही नाही, मला काही झालं तरी याबद्दल काही सांगायला नको. इरावतीचं नाव घेतलं तर आरोहीच्या जीवाला धोका आहे आणि मग हे सगळं कोणी केलं सांग ना गा आई, मुद्दामूनच ती आता म्हणत असते. आणि जेव्हा ती म्हणते ना तेव्हा अक्षय हे रिक्वेस्ट करत म्हणत असतो की आजी बोल ना, हे सगळं तुझ्या बाबतीत कोणी केलं. तर आता आजीनं डायरेक्ट रमाचं नाव सांगून टाकलेलं असतं. त्यामुळे आता अक्षय साई दोघंही जण चकित होतात आणि ते आता पाहतच राहतात. कारण आता त्यांना दोघांनाही कळत नसतं की पार्वती आजीला नेमकं म्हणायचं तरी काय आहे. पार्वती आजी तर आता हे जे काही बोलून बसलेली असते ना, त्यामुळे आता खूप मोठ्या संकटात जे आहे ती रमा अडकलेली असते. तर आता साई म्हणतो की हे सगळं तुम्ही काय बोलताय, पण आता ती घाबरूनच म्हणजेच पार्वती आजी घाबरून हे सगळं काही बोलून गेलेली असते. आणि या गोष्टी आता इथे असणाऱ्या या अक्षयला आणि त्याचसोबत साईला कळत नसतात. ते दोघंही जण खूपच जास्त घाबरलेले असतात कारण त्यांनी रमाचं नाव घेतलेलं असतं. इकडे मात्र आता इरावतीला आनंद होतो कारण इरावतीने कसं बसं आता स्वतःची बाजू जी आहे ती सावरून घेतलेली असते. रमाकडनं ते पुरावे अशा पद्धतीने लपवून आणि इथे पार्वती आजीला अशा पद्धतीने ब्लॅकमेल करून तिनं पुन्हा एकदा बाजी मारलेली असते आणि त्यामुळे आता तिला खूपच छान वाटत असतं. दुसरीकडे मात्र आता इरावतीला जो साई असतो तो खूप सुनावतो आणि तिकडनं निघून जातो. तर दुसरीकडे मात्र रमा ही साईला म्हणत असते की मला कितीही काही वाटलं तरीसुद्धा मी आता काहीच करू शकत नाही आहे, कारण तुला तर चांगलंच माहिती आहे की जे काही समोर आहे ते स्पष्ट आहे. कारण मला ना खूप जास्त भीती वाटते, मी त्याच्यासमोर कशी जाऊ, त्यांच्याशी मी बोलूही शकत नाही. दुसरीकडे अक्षयला अण्णासाहेबांनी भेटायला बोलवलेलं असतं. अक्षय म्हणतो की बोला ना सर, काय झालं. आणि त्याच वेळेला आता अण्णासाहेब म्हणतात की हां बरं झालं आलास, मला जरा तुझ्याशी बोलायचंच होतं. काय आहे ना की तुझ्यासाठी हा ब्लँक चेक ठेवला आहे, या ब्लँक चेकवर तुला हवी तितकी अमाऊंट टाक आणि प्लीज माझ्या मुलीच्या आयुष्यातून कायमचा निघून जा, असं देखील आता अण्णांनी म्हटलेलं असतं. आणि हे सगळं ऐकून तर आता अक्षयला धक्काच बसतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.